सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला चाकणचा किल्ला वाऱ्याने झेंडा फडकत होता आणि वातावरणात तणाव दाटलेला होता. सन 1660चा तो काळ. मुघल बादशहा औरंगजेबाने स्वराज्यावर मोठा आघात करण्याचा निर्धार केला होता. शाहिस्ते खान प्रचंड सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला होता. त्याचे लक्ष होते स्वराज्याचे किल्ले. चाकणचा किल्ला त्यावेळी सांभाळत होते शूर, निडर आणि निष्ठावान किल्लेदार नाव फिरंगोजी नरसाळा. मुघल सैन्य समुद्रासारखे उसळत किल्ल्यावर चालून आले होते. तोफा धडाडू लागल्या. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. धूर, आक्रोश आणि रणशिंगाचा आवाज वातावरण फाडत होता. किल्ल्यात फक्त काहीशे मावळे होते आणि बाहेर हजारो मुघल सैनिक. पण फिरंगोजींनी धैर्य गमावले नाही. ते तटावर उभे राहून मावळ्यांना म्हणाले, हा किल्ला फक्त दगडांचा नाही, हा स्वराज्याचा सन्मान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढूया. आणि मग सुरू झाली खरी रणकथा. मुघलांनी तोफांनी भिंत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. एक मोठा बुरुज कोसळला. भिंतीत भगदाड पडले. शत्रूला वाटले आता विजय सोपा आहे. पण त्या भगदाडातून आत घुसणाऱ्या मुघलांवर फिरंगोजी आणि मावळे तुटून पडायचे. तलवारीची ठिंगी उडू लागली. भाले आरपार जात होते. रक्त सांडत होतं. पण मावळे मागे हटले नाही. जवळजवळ 54 दिवस हा किल्ला लढत राहिला. इतक्या प्रचंड सैन्याविरुद्ध इतका दीर्घ प्रतिकार हे पाहून शाहिस्त खान सुद्धा थक्क झाला होता. शेवटी किल्ल्याची अवस्था खालावली. सैनिक कमी पडू लागले. दारुगोळा संपत आला. फिरंगोजींनी स्वराज्याच्या हितासाठी शरणागती पत्करली. पण पराभव म्हणून नाही, तर पुढच्या लढाईसाठी, स्वतःला जपण्यासाठी. त्यांच्या शौर्यावर प्रभावित होऊन शाहिस्त खानाने त्यांना मुघल सेवेत येण्याची ऑफर दिली. पण फिरंगोजींनी ठामपणे उत्तर दिलं, माझं जीवन स्वराज्यासाठी समर्पित आहे आणि मी फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा आहे. इतकी निष्ठा, इतकं शौर्य, इतकी अढळ देशभक्ती. जेव्हा ही बातमी छत्रपती श्री शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा महाराजांनी त्यांचा सन्मान केला आणि म्हणाले, असा किल्लेदार स्वराज्याचा खरा आधार आहे. चाकणचा किल्ला पडला असेल, पण फिरंगोजी नरसाळ यांची कीर्ती अजरामर झाली. स्वराज्याच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव आजही अभिमानाने घेतलं जातं. चाकणचा सिंह म्हणून त्यांना ओळखलं जातं. नाव फिरंगोजी नरसाळा. जय शिवराय, जय शंभूराजे.